इंस्टाग्रामवर 14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असणारी, पण खासगी आयुष्यात संपूर्णतः एकटी. वियर्ड लूक आणि विचित्र हालचाली करून आपल्याला नितांत हसवणारी ही ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत खासगी आयुष्यात संपूर्णतः एकटी असल्याचं, दुःखी असल्याचं बिग बॉस मराठी 6 मधील एका एपिसोडमध्ये दिसून आलं. राखी सावंत तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद यांच्यासमोर प्रचंड भावुक झाली होती. ती म्हणाली की माझी इमोशनल बाजू सर्वांसमोर दाखवायला मला आवडत नाही. असं सर्वांकडून प्रेम मिळण्याची मला सवय नाही. मला शिव्या द्या, मला काहीही बोला, पण प्रेम नको. आता 3.5 वर्ष झाली मला आई बाबा सोडून गेले. घटस्फोट झाला. इतकं सर्व होऊन सुद्धा आयुष्यात मी हरले नाही. मी बिग बॉस मध्ये असताना आईचं निधन झालं होतं. शो मध्ये जाण्यापूर्वी मी नवऱ्याकडे 10 लाख रुपयांचा चेक दिला होता की काहीही झालं तरी आईला काय होऊ देऊ नकोस. तिला रुग्णालयात दाखल कर आणि हे पैसे भर. हा निरोप देऊन मी शो मध्ये आले होते. आमच्या घरात मी एकटीच कमवत होते. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझा नवरा आहे. बिग बॉस मध्ये जाण्यापूर्वी तेव्हा नवऱ्याने मला सांगितलं होतं की तुझी आई हीच माझी आहे. मी तिचं सर्व करेन. शोचा फिनाले झाला आणि तेव्हा मी आईला भेटण्यासाठी रुग्णालयात आली होती. आई गेली, पण त्या नवऱ्याने मी दिलेले सर्व 10 लाख रुपये उडवले. शो मध्ये असल्याने मला इथलं काहीच माहित नव्हतं. तू माझं सर्व घे, पण माझ्या आईला वाचवायला हवं होतं. आई कोमात गेली होती आणि तेव्हापासून मी 3.5 वर्षे एकटीच आहे, असं राखीने सांगितले. तर सर्वांना खळखळून हसवणारी ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या आयुष्यात एकट्यानेच लढली. तर राखी सावंतबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.